खानदेशी डान्सर आणि मायकल जॅक्सन. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आलो आहे हॉलिवूड वॅक्स म्युझियम एंटरटेनमेंट पार्कमध्ये. तर इथे आपण 3 ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. ती म्हणजे ॲक्वेरियम, वॅक्स म्युझियमला जाणार आहोत आणि आपण करणार आहोत कार्टिंग. तर आम्ही 3 तिकीट्स घेतले. एक ऑफर होती पण त्याच्यात 3D सिनेमा पण होता, तर आम्हाला सिनेमा वगैरे नको होतं. तर आम्ही सेपरेट तिकीट्स काढले कार्टिंग, वॅक्स म्युझियम आणि ॲक्वेरियमसाठी. आता आपण आहोत ॲक्वेरियममध्ये आणि इथे खूप साऱ्या फिश आहेत. तर आता आपण एंटर केलं आहे ॲक्वेरियम. इथे तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी ऑफ फिश पाहायला भेटतील, डिफरंट फिशेस. खूप साऱ्या लोकांना असं फिश टँक घरात ठेवायची आवड असते. तर आम्ही त्यांना असंच विचारलं सहज की तुम्ही ह्या फिश सेल वगैरे करता का, कोणाला आवडलं? तर ते बोलले की नाही, पण जर तुम्ही म्हणजे नावाने बाहेर कुठे सांगितलं तर तुम्हाला या सर्व फिश बाहेर इझिली भेटून जातील म्हणे. मी म्हटलं काय आत्ता केली नाही तसं तिथे लिहिलेलं आहे का सगळ्यांचं नाव? सांगा काय, कोणतं काय? ऑरेंज फिश. आपण कलरनुसार सांगू. इकडे टर्न घ्या, डायरेक्ट टर्न घ्या इकडे. किती क्यूट आहे बघ. इकडे या ना डायरेक्ट. हो इथं बघा कशी. इकडे आता वाव, ही फिश केवढी सुंदर आहे. एकदम व्हाईट प्युअर व्हाईट. किती सुंदर आहे बघा. इथे तुम्ही फिशचा फोटो काढू शकता, व्हिडिओ काढू शकता, पण फिशला टच नाही करायचं आहे, ग्लासला टच नाही करायचं आहे. फक्त पाहू शकता आणि व्हिडिओ कॅप्चर करू शकता. या आयुष्यात एवढे फिशचे प्रकार पाहिले नसतील, एवढ्या फिश इथे आहेत. त्या पण वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या साईजच्या, वेगवेगळ्या आकाराच्या. ओ बाई, ए फिश बघा किती क्यूट आहे. ही बघा ना, किती क्यूट आहे. पफर फिश. हे बघा आपण किती क्यूट आहे. सगळ्या फिशपैकी आम्हाला ही फिश आवडली. एकदम कलरफुल, वेगवेगळ्या कलरच्या फिश होते. एकदम छोटं क्यूट. तुम्हाला पण आवडले असेल. सो आम्ही त्याचं नाव कॅप्चर केलं, कलर विडो टेट्रा. सो तुम्ही कधी घेतलं तर बघा. एवढी व्हरायटी, माय गॉड. ही बघा, ही थोडी झेब्रा टाईप फिश आहे. ही बघा येल्लो, याला 2 कलर आहे. पुढे मागे येल्लो आहे, पुढे ब्लॅक आहे. ही फिश कमी आणि साप जास्त वाटतंय. बघून तर मी घाबरलीच होती. तर फिश बघून झाल्यानंतर आपलं नेक्स्ट अट्रॅक्शन होतं ते म्हणजे वॅक्स म्युझियम. इथे एवढ्या रिअलिस्टिक आयडल्स आहे. तुम्ही विराट कोहलीचे डोळे बघा, केवढे रिअल वाटत आहे. मायकल जॅक्सन, काही स्टॅच्यू एवढे रिअलिस्टिक आहे. आता हे शाहरुख खान, सेम टू सेम वाटत आहे. अमिताभ बच्चनचा स्टॅच्यू तर एकदम एक्झॅक्ट आहे. सलमान खानला थोडं छान ड्रेस घातला असता तर थोडं बरं झालं असतं.
मी फक्त श्रद्धा कपूरचा स्टॅच्यू बघून थोडी डिसअपॉइंट झाली, कारण ती एकदमच विचित्र दिसते, सो सॉरी. बाकी सगळे स्टॅच्यू एकदम रिअलिस्टिक. हे सगळे हॉलिवूड स्टार्स आहेत. तुम्ही कोणाचं फॅन असेल तर ओळखून घ्या, ही अँजेलिना जोली आणि सुपरमॅन स्पायडरमॅन. मी हॉलिवूडची काही फॅन वगैरे नाही आहे, म्हणजे मोजून मी 1-2 मूवीज पाहिले असतील. त्यांच्या पोजसारखी पोज घेतली, फोटो काढले आणि आपले खानदेशी डान्सर विपुल पाटील आणि मायकल जॅक्सन स्वतः. त्यानंतर सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स आम्हाला जिथे आला, सगळ्यात जास्त मजा आम्ही जिथे केली ते म्हणजे गो कार्टिंग. जर तुम्ही इथे गेलेत तर प्लीज गो कार्टिंग नक्की करा, खूप मजा येते. तर इथे तुम्हाला 3 राऊंड तुम्ही फिरवू शकतात. फुल सेफ्टी असते, म्हणजे हेल्मेट वगैरे असतं आणि काही नाही, इझी असते. एकाने गाडी चालवायची आणि टर्न घेताना फक्त दोघांनी टर्न घ्यायचं. रेड ब्रेक है. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप आभार.